विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार। जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश। व्यापिले हे नारायणे ऐसे गर्जती पुराणे। जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश। जनी जनार्दन संत बोलती वचन। जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश। सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करी। जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश। विठ्ठला विठ्ठला। वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं। वंदे पन्नगभूषणं मृगधरं। वंदे पशूनां पतिं। वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं। वंदे मुकुन्दप्रियं। वंदे भक्तजनाश्रयं च वरदं। वंदे शिवं शङ्करम्। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात्। पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं जाने। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं। जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं। सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार। परमपिता पांडुरंगाच्या परम कृपा आशीर्वादाने परमपूज्य वंदनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी पंडित गुरु महाराज पारडीकर यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्याच कृपेने त्यांच्या पावन जन्मभूमीमध्ये संपूर्ण पारडीकरांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, श्री भगवान आनंदेश्वर मंदिर कलशारोहण सोहळा, श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ। श्रीमद भागवत ज्ञान यज्ञाचे प्रवक्ते आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण राजेभाऊ महाराज, पंडित गुरु महाराजांचे सुपुत्र आहेत ते। ज्या गावामध्ये संत अवतीर्ण होत असतात, जन्माला येतात असं मी म्हणणार नाही। साधू संतांचं जीवन हे अमर जीवन आहे।
महापुरुषांचा जो अवतार असतो, ज्या भूमीमध्ये होते ती पुण्यभूमी आहे. पुण्यभूमीच नाही, ते महान तीर्थ आहे. ज्यांच्या वास्तव्याने, ज्यांच्या जन्माने, ज्यांच्या पदस्पर्शाने, ज्यांच्या शब्दस्पर्शाने म्हणजे वाणीस्पर्शाने पुनीत झालेलं हे गावच नाही, हा संपूर्ण परिसर, हा संपूर्ण जिल्हा. महाराजांनी आयुष्यभर भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन जगाला भागवत धर्म दिला. तुम्हा आम्हाला सर्वांना भागवत धर्म परमपूज्य महाराजांनी सांगितला आणि त्यांचाच आशीर्वाद म्हणून त्यांच्याच कृपेनं चालत आलेला हा दरवर्षीचा श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ या अखंड हरिनाम सप्ताह आहे. यावर्षी श्री भगवान आनंदेश्वर मंदिरावरती कलशारोहण, उद्याचं मुहूर्त आहे. सकाळी ठीक 8 वाजता कलशारोहण कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. ही एक या वर्षीच्या उत्सवातली विशेषता आहे. गावकऱ्यांनी संपूर्ण मारुतीरायाचं मंदिर असेल, त्याचप्रमाणे भगवान श्री सदाशिवाचं महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि जीर्णोद्धार करून काम पूर्णत्वास आल्यानंतर आता कलशारोहण सोहळा या सप्ताहामध्ये साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणून उद्या सुद्धा शुभ मुहूर्त आहे, शुभ घडी आहे, पुण्यकाल आहे, पर्वकाल आहे. पूजनीय महाराजांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने, त्यांच्या तपश्चर्येने, त्यांच्या साधुत्वाने या मातीचा एक एक रजकन पवित्र आहे, एक एक रजकन तीर्थ आहे. एवढं पूजनीय महाराजांचं पावन जीवन होतं. साधू संत महात्मे ज्याही भूमीला आपल्या जन्माने अलंकृत करतात, ती अलंकृत झालेली ही भूमी आहे. त्यांचं महत्त्व आपल्याला किती कळालं आणि किती कळालं नाही, याचं जे गणित आहे, हिसाब ज्याचा याचा आहे, हे कळणं अतिशय अवघड आहे. काय पूजनीय महाराजांची आणि माझी अनेक वेळा स्वतः भेट झालेली आहे, चर्चा झालेली आहे. मी त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होतो आणि तेही माझ्यावरती खूप प्रेम करत होते. वयाचा संदर्भ पाहिल्यानंतर आम्ही त्यावेळी छोटी छोटी बालक होतो. काय महाराजांचं जे श्रीमद भागवत असायचं, या कथा असायची, ती प्रासादिक असायची. त्यांची तपोभूत वाणी असल्यामुळे ती प्रासादिक वाणी होती. ज्या वाणीवरती भगवत कृपा प्रसाद होत असतो, गुरु कृपा प्रसाद होत असतो, साधू कृपा प्रसाद होत असतो, अशी वाणी प्रासादिक असते. कोणाचीही वाणी प्रासादिक होत नाही, लक्षात ठेवा. महाराजांची वाणी मी स्वतः ऐकलेली आहे. कोथळ्याला आमची कथा होती. 3 घंटे बसून एवढ्या मोठ्या संतांनी कथा ऐकली. मला खूप आनंद झाला. कथा संपल्यानंतर मी त्यांना भेटलो, त्यांचं दर्शन केलं. म्हटलं, महाराज, आज आमच्या कथेची शोभा तुमच्या उपस्थितीने, वंदनीय उपस्थितीने वाढली. हसू लागले. काय तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, अशा महापुरुषाची ही जन्मभूमी आहे. या भूमीमध्ये आल्यानंतर आमच्या सारख्यांना सुद्धा या भूमीचे स्पंदन जाणवायला लागतात. या भूमीचा एक एक रजकन आपल्याशी बोलतो आहे की काय असं वाटायला लागतं.
जुने पडलेली घरं असतील, नवीन बांधलेली घरं असतील, हे मंदिरं असतील, काय त्यांच्याच कृपेनं असे वाटतात, बोलके वाटायला लागतात. चला, म्हणून त्यांच्याच कृपेने, त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने आज जो अभंग सेवेसाठी निवडलेला आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांनी फक्त साधूची अनुभूती, साधूच्या अनुभवातलं व्यापकत्व, काय साधूचा विचार व्यापक असतो, साधू व्यापक असतो, साधूचं जीवन व्यापक असतं. आणि तुम्ही आम्ही परिच्छिन्न म्हणजे लहान लहान असल्यामुळे, अल्पसं ज्ञान आपल्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या व्यापकतेला आपण स्पर्श करू शकत नाही. परंतु त्यांनी तुमच्या आमच्या रोमारोमाला स्पर्श केलेला आहे. काय तुमचा आमचा सर्वांचा रोम रोम त्यांच्या कृपाजलाने भिजलेला असला पाहिजे. त्यासाठी त्यांचं स्मरण म्हणजेच पुण्यतिथी. आणि त्याच पुण्यतिथी निमित्ताने ज्या अभंगाला आपण निवडलेला आहे त्या अभंगाकडे जाण्यापूर्वी थोडीशी अभंगाची प्रस्तावना पाहणार आहोत. विठ्ठला 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 ओ संत म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचे जीवनाचे आदर्श. मी अनेक वेळा या सप्ताहात आलो. या सप्ताहामध्ये सेवा कीर्तनाची केली. परंतु यावर्षी मला पुष्कळ असं विशेष वाटायला लागलंय. याचं कारण एकच आहे. या वर्षीच्या कार्यामध्ये सर्व तरुण वर्ग, तरुण जवान मुलं सेवेसाठी उभे आहेत. ही या आजच्या कार्यक्रमाची, या वर्षीच्या कार्यक्रमाची विशेषता. कार्यक्रम घेताना सुद्धा मुलांनीच कार्यक्रम घेतला. माझाही कार्यक्रम या सर्व मुलांनीच घेतला. आणि मुलंच पुढे आले पाहिजेत. आज आपल्या धर्माला तरुण लोकांची गरज आहे, तरुणांची गरज आहे, तरुणांच्या संस्काराची गरज आहे आणि संतांच्या विचाराची गरज आहे. संतांच्या विचाराने तरुणामध्ये शुभ संस्कार निर्माण होतील. एखादी पुण्यभूमी असते, त्या पुण्यभूमीमध्ये जर कोणती साधना केली तर लवकर फलीभूत होते, लवकर सार्थक होते. तशी आपली पुण्यभूमी आहे. काय असतं, एखादी वस्तू असेल, सोनं जरी असेल त्यालाही जंग चढतो काही वेळी, आणि सोन्याला जर जंग चढला तर पुन्हा त्याला साफ करून घ्यावं लागतं, स्वच्छ करून घ्यावं लागतं, स्वच्छ करून घ्यावं लागतं. परंतु स्वच्छ करून देणारा सोनार इमानदार असला पाहिजे. नाही तर तुमचा असली घ्यायचं, स्वच्छ करून नकली तुमच्या हातात धरून द्यायचा. सोनार असली पाहिजे. काय आमचे पूजनीय महाराज नकली साधू नव्हते, ते असली संत होते, खरे संत होते. आणि म्हणून जरी ते आपल्यामधून गेले शरीराच्या दृष्टिकोनातून, पण साधू अमर असतो. साधू अमर असतो. साधूचा विचार अमर असतो. लक्षात घ्या. अमराहा अमराहा खरे की पहा खोटे ते. काय खरं आहे की खोटं आहे? सोन्याची जाणीव ही सोनाराला आहे, लक्षात ठेवा. कर्तव्याची जाणीव कर्तव्य दक्ष लोकांना असते. परमार्थाची जाणीव साधूला असते आणि प्रपंचाची जाणीव प्रापंचिकाला असते.
प्रापंचिकाला प्रपंचाची जर खरोखर जाणीव असेल तर त्याचा प्रपंच नेटका होतो. परमार्थाची जाणीव साधूला खऱ्या अर्थानं असेल तर त्याचा परमार्थ खऱ्या स्वरूपाने होत असतो. योगाची जाणीव योग्याला असेल त्याचा योग खऱ्या अर्थाने होत असतो. लक्षात घ्या. म्हणजे वस्तूचं यथार्थ स्वरूप ज्ञान असलं पाहिजे. मग खरं कोणतं आहे आणि खोटं कोणतं आहे. आपल्याला जर खरं माहीतच नाही तर खऱ्याची परीक्षा आपण करू शकत नाही, खऱ्याच्या कसोटीवर उतरू शकत नाही. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. ज्या भागामध्ये आता आम्ही आश्रमात राहतो, नवीनच आम्ही आलो, तिकडे आमचा काही परिचय नव्हता. सहज आलो, तिथं झोपडी बांधली, झोपडीचा हळूहळू आश्रम झाला. माझी इच्छा नव्हती की आश्रमच व्हायला पाहिजे म्हणून. झाला ते आता सांगता येत नाही कसा झाला. काय इथंही कोथाळ्याला म्हटलं आपण एखादी कुटी बांधू, झोपडी, आश्रम झाला. छोटा संकल्प केला तो मोठा होतो, ही ईश्वर कृपा आहे. मी केला असं मला म्हणायचं नाही किंवा तुम्ही केला असंही मला म्हणायचं नाही. आमच्या परिसरामध्ये मी नवीन आलो होतो. एक छोटंसं गाव होतं, पारडी सारखंच, आश्रमच्या बाजूलाच. दुपारची वेळ होती आणि हे दिवस होते हंगामाचे. आमच्या इकडं सोयाबीन असतं, तिकडे 100% सोयाबीन. पूर्वी 100% कापूस होता, आता 100% सोयाबीन आहे. जास्तीत जास्त दुसरं पेरलं तर सोयाबीनमध्ये तूर पेरल्या जाते, दुसरं काही नाही. मग दुपारच्या वेळी एक भांडे विकणारा माणूस काय गावात भांडे घेऊन आला. दुकानदार, डोक्यावर दुकान छोटंसं, आणि भांडे घ्या भांडे, भांडे घ्या भांडे, भांडे घ्या भांडे. आणि गावाच्या शेवटी, गावात कोणीच नव्हतं, छोटंसं गाव, सर्व लोक शेताला गेले होते काम करायला. आणि गावाच्या शेवटी एक घर होतं. त्या घराच्या ओट्यावर एक बाई भांडे घासत होती. दुपारचे भांडे घासत होती. त्या बाईच्या गळ्यामध्ये एवढं सोनं होतं, अशा लटकलेल्या पोथा, माळा, हातात कडे. आणि दुकानदारानं पाहिलं, आजूबाजूला पाहिलं, कोणीच नाही. आणि बाईच्या गळ्यामध्ये बापरे किती सोनं आहे. आणि तिच्या ओट्यावर दुकान मांडलं. बाई घ्यायचे का भांडे? बाई म्हणले पाहते नंतर ठरवते गाडी घ्यायची का नाही. बाईचं लक्ष भांड्यात आणि दुकानदाराचं लक्ष काय होतं तिच्या गळ्यातल्या सोन्यात, त्याचं लक्ष. ती बाई हे भांडं बघ, ते भांडं बघ, ते भांडं बघ अशी पाहत होती. आणि तेवढ्यामध्ये दुकानदार राहिला. आणि त्या गळ्यात त्यानं हात घातला, असा पोथी धरल्या तोडल्या आणि तशाच हातात घेऊन पळायला लागला. बाई अशी सुद्धा नाही म्हटली की थांबा म्हणून. अहो तुमची छोटंसं अंगठी हरवली किंवा एका छोटंसं कानातलं पडलं तर किती घाबरून जाता की माझं हे हरवलं, माझं एक नाही. गर्दी झाली, कोणाची गळ्यातली चैन जाते तर मग रडायला लागतात बाया. आणि आम्ही नेहमी सांगत असतो तिथं गर्दी होती की इथं अलंकार आणू नका, इथं काय कोणाचं लग्न नाही, तिथं कोणाला दाखवायचे तुमचे. अरे मग काय झालं, तो गेला पळून, दुकान तिथंच सोडून दिलं. त्याला वाटलं या इतक्या सोन्यापुढं दुकान काय आपलं. चांगलं अर्धा 1 किलो सोनं होतं, ते गेला घेऊन हातात, पळून गेला. बाईनं उचललं दुकान, मस्त घरात सजवलं, भांडे सजवून घेतले, मस्त ठेवून दिले. काय तराजू होतं, तराजू सहित सर्व टोपलं सुद्धा त्या दुकानाचं तिच्याच घरातच. हा डायरेक्ट गेला चिखलीला सोनाराच्या दुकानात. सोनारासमोर मांडलं, हे घ्या, मोड आणली, काय सोन्याची मोड. सोनारानं हातात, सोनाराची नजरच असते, त्याला माहिती आहे खरं आहे काय खोटं आहे म्हणून. त्यानं असं घेतलं, पाहिलं, दिलं रस्त्यावर फेकून. बळ म्हणाले इथे 100 रुपये येत नाही याची, सर्वाचे मिळून. दुकान केवढ्याच होतं, 1000-1500 रुपयाचं असेल दुकान, कमी जास्त लहान मोठे भांडे. आणि तिच्या गळ्यातलं सोनं 50 रुपयाचं होतं फक्त. 50 रुपयाला किती कमाई केली बाईनं बसल्या बसल्या ओट्यावर. तुमच्यात आहे का एखादी बाई एवढी हुशार? ती हुशार होती काय वेळी, प्रश्न तो नाही, दुकानदार वेडा होता. काय ती फसली नाही, दुकानदार फसला. दुकान गेलं, आता तिला दुकान मागायला जाता येईल का आमचं दुकान द्या म्हणून. तो चोर ठरला, आता कसं काय जाईल मागायला. 50 रुपयात बाईने 1,500-2 हजाराचे भांडे घेतले. शेजारणीनं पाहिले, कसं काय तुमच्या घरात इतके भांडे? म्हणजे विकत घेतले.
सोनं दिलं, त्याच्या मोबदल्यामध्ये भांडे घेतले विकत. तर म्हणजे काय, खरं काय आणि खोटं काय? त्याला खरं कळालं असतं तर दुकान गमावून बसला असता का? तसं आपल्यालाही सत्य कळालं नाही म्हणून आपण जीवन गमावून बसतो. आणि म्हणून जीवनाचं सोनं करायचं असेल तर साधू संतांचे विचार घ्या. विठ्ठला विठ्ठला मी सांगत होतो, खरं मिळाल्यानंतर माणसाला खरंच सुख होतं. आपला विषय होता की या वर्षी पोरांनी काय केलं, सर्वांनी एकोपा केला, एकी केली. तसं हे गाव भांडणामध्ये परिसरात मला वाटतं पहिला नंबर असेल, आहे की नाही? मला तिकडून फोन आला की जेवण कोणाच्या घरी ठेवायचं. म्हणलं कोणाच्या घरी ठेवा पण भांडणं व्हायला नको असं ठेवा. त्याच्या घरी ठेवलं की माझ्या घरी का ठेवलं नाही, त्याच्या घरी काय ठेवलं नाही, असे कामं करत जाऊ नका. काय मला सांगायचं तुम्हाला एकच गोष्ट, प्रेमाने राहा, एकत्रित राहा. भांडणात काय पडलेलं आहे? जिथे अविचार असतो तिथं भांडणं असतात. मग अविचार गेला पाहिजे, आपल्याला अविचार काढायचा आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदे. काय खेळीमेळी न करायचं, सर्व प्रेमानं करायचं. विचार आला म्हणजे सर्व गोष्टी आल्या. आणि जोपर्यंत अविचार जीवनामध्ये राहत असतो तोपर्यंत सुख नाही, समाधान नाही, शांती नाही, सुख नाही, काहीच नाही. म्हणून आपल्याला विचार घ्यायचा आहे. जगामध्ये विचार सर्वात मोठा आहे. तुकाराम महाराजांनी आयुष्यभर समाजाला विचार दिले. माऊली असतील, तुकोबाराय असतील, संत एकनाथ महाराज असतील, सर्व संत असतील, आजकालचे संत असतील, पूर्वीचे संत असतील, आजही विचार देणं चालू आहे. काय विचाराने माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन होऊ शकते. लक्षात ठेवा, आमूलाग्र परिवर्तन. प्रत्येक माणसाला. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे नुसता टाळ मृदंग विना घेऊन दिवसभर भजन करणे म्हणजेच परमार्थ नाही. हे जरूर भजन करा, परंतु करण्याच्या पाठीमागे विचार ठेवा. नाही तर मुंह में राम बगल में छुरी, है की नाही? माळ जपही चालू आहे, दुसरे काम चालू आहे, धंदे. काय काही काही भागामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. एक माणूस म्हणाला, महाराज आता वेगळीच फॅशन निघाली. म्हणलं काय निघाली वा फॅशन? तुमच्या परमार्थात. तो म्हणाला. म्हणले कोणती? नवीनच सांगितली, तुम्ही ऐकली नसेल तर सांगतो. पुष्कळ लोक आपली मान प्रतिष्ठा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होण्यासाठी आमच्यासारख्या लोकांकडून माळा घालतात. काय 5-10 दिवस एखादा महिना जमतं, पुन्हा दारून पुन्हा ते पार्ट्या सुरूच, आहे की नाही? ते म्हणतात की माळ घातली तर दारू प्यायला चालते, फक्त मांस खायचं नाही. नवीन फॅशन निघाली. काय निघाली? माळ घातली दारू प्यायला चालते, फक्त मांसाहार करायचा नाही. काय अरे, दारू पिणारा एक दिवस मांसाहार करणारच आहे, लक्षात ठेवा. दारू पिणारा पार्टीत जाणार, तो काय खाणार, काय पिणार? मला म्हणायचं की अशा प्रकारची जी विकृती निर्माण होते तिला म्हणतात अविचार. आणि असे अविचारी लोक सुद्धा परमार्थामध्ये घुसलेले आहेत. आणि अशाच लोकांनी परमार्थ बाटवलेला आहे. मग ते कीर्तन करणारे असोत, भजन करणारे असोत, आमच्यासारखे पोथी सांगणारे असोत, कथा सांगणारे असोत. काय जिथे आचरणात खडा पडला तिथे समाज डुबला, तो तर डुबलेलाच आहे. लक्षात ठेवा. लोक बोट दाखवतात का हो महाराज, तुमचे महाराज सुद्धा दारू पितात, मग आम्हाला प्यायला काय झालं? त्यानं पाहिले असेल कोणते महाराज दारू पिताना, आहे की नाही? कीर्तनात बरं वाटतं, पण माग काय अंधार आहे कोणाला माहित नसतं. लक्षात ठेवा. प्रकाश आणि अंधार पाहत जा, विचार अविचार पाहत जा, जेणेकरून समाजामध्ये विकृती निर्माण नको व्हायला, अविचार निर्माण नको व्हायला. यासाठी साधू संतांनी खूप तपश्चर्या केल्या. साधू संतांनी काय केलं काय केलं नाही लक्षात ठेवा.
परंतु त्यांच्या माघारी काय होतोय त्यांचा दोष नाही. अरे बाप सज्जन आहे, बाप साधू आहे आणि मुलगा जर दुराचारी निघाला तो बापाचा दोष नाही, त्याच्या जन्मांतराच्या संस्काराचा दोष आहे, त्यांनी केलेल्या पाप पुण्याच्या निर्मित संस्काराचा दोष आहे. लोक खुशाल म्हणतात की बाप तर कीर्तन करतो आणि पोरगा दारू पितो. असे पुष्कळ लोक आहेत काय, ते कीर्तन करून पैसे घरात आणतात आणि पोरं दारू पितात त्यांचे काय. आणि लोक म्हणतात महाराजांचा पोरगा दारू पिऊन राहिला. अरे महाराज दारू पित नाही ना, पोरगा पितो, पण ते पोराचं कुलक्षण आहे, त्यात महाराजांचा काही दोष नाही. महाराज काय करणार आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी त्यावेळी सांगून ठेवलं, संताचे ते आप्त नव्हती ते संत. संतांचे आप्त संतच असतात असं नाही, संताचे आप्त संतच असतात असं नाही, असं महाराजांनी सांगून ठेवलं. त्यांना पुढे माहीत होतं की कलियुगात काय काय येणार आहे, काय काय होणार आहे. विठ्ठला विठ्ठला मी सांगत होतो की आज आपल्या संस्कृतीला, आपल्या धर्माला, आपल्या राष्ट्राला, आपल्या देशाला, समाजाला, समाज म्हणजे कोणती जात नाही मी सांगत, समाज म्हणजे देशामध्ये राहणारे सर्व लोक. हा व्यापक अर्थ समाज शब्दाचा आहे. समाज म्हणजे एखादी ठराविक जात, एखादा ठराविक धर्म, ही गोष्ट नाही. आमच्या साधू संतांनी नेहमी व्यापक पाहिलेलं आहे, मोठ्या रूपानं पाहिलेलं आहे. संकोचित वृत्तीनं ते कधीच कोणाकडे पाहत नव्हते. प्रत्येक व्यक्ती त्यांना आपलासा वाटत होता, आपलासा त्यांनी केला. काय 3 वेळा संध्या करणारे संत एकनाथ महाराज, 3 वेळा पूजा करणारे, गंगेचं स्नान 3 वेळा करणारे, पण स्नान करून आले आणि नंतर संध्या करायची. स्नान करून येतच होते तर मध्ये कोणीतरी हरिजनाचं मूल तपलेल्या वाळूंतून चालत होतं, त्याच्या पायाला चटके बसत होते, अंगावरती कपडे नव्हते. नाथराय म्हणाले नाही की मी ब्राह्मण आहे म्हणून. काय मी ब्राह्मण आहे त्याला कसं शिवू, हे याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. याता याती धर्म, कोणाची कोणती जात आहे, कोणाचा कोणता धर्म आहे, कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोण काळा आहे, कोण गोरा आहे, कोण बेडब आहे, कोण लंगडा आहे, कोण आंधळा आहे. काय साधू संतांच्या दृष्टीत कोणाच्याही जीवनामध्ये ते कधी दोष पाहत नाहीत. गुणदोषाच्या अतीत झालेलं महापुरुषांचं जीवन असतं, लक्षात घ्या. सांगत होतो की नाथांनी पाहिलं नाही की हरिजनाचं मूल आहे, उचललं आणि कडेवर घेतलं. काय आणि कडेवर घेऊन ज्याचं मूल होतं त्याच्या घरी पोहोचलं, त्याला शिवले म्हणून पुन्हा स्नान करायला गंगेत परत नाही गेले, घरी आले परत. काय घरी परत आले, आपली संध्या पूजा सर्व केलं, परंतु त्यांच्या हृदयाला हे शिवून नाही बसलं की मी हरिजनाच्या मुलाला शिवलो, आता पूजा संध्या वंदन प्रार्थना कशी करू. काय हा भावच चित्तात नाही. भेदाचा भाव चित्तामध्ये नसल्यामुळे काय त्यांची दृष्टी पहा. विठ्ठला विठ्ठला विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम हे भेद भेद भ्रम मय जग वैष्णवाचा धर्म. वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंग. विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे, संपूर्ण परमात्ममय जग आहे. काय सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टा,
सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका ऐसी जी बुद्धीस पुरे हरणीसी ती वस्तु गामी. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. सर्व घटाघटामध्ये राम आहे, सर्व घटाघटामध्ये ईश्वर आहे, सर्व घटाघटामध्ये परमेश्वर आहे. ही त्यांची भावना आहे. ज्यांची ईश्वर भावना झाली त्याच्यामध्ये भेद नसतो. आणि ज्याला ईश्वराला ओळखलेलंच नाही ज्याने त्याच्यामध्ये भेदच शिजत असतो. लक्षात ठेवा. साधूचं अंतकरण किती अभेदाने काय किती अभेदानं युक्त असतं, भेदभाव रहित असतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. साधूचं उदाहरण आहे. उत्तर हिंदुस्थानामध्ये वृंदावन या परिसरामध्ये हरिराम व्यास नावाचे एक साधू होऊन गेले. श्रीमद भागवताचे प्रकांड पंडित होते, ज्ञानी होते. श्रीमद भागवत त्यांचं मुखोद्गत होतं, सर्व टीका मुखोद्गत. अतिशय मोठे प्रकांड पंडित होते हरिराम व्यास. त्यांच्याकडे रोज संतांची पंगत व्हायची. 10, 15, 20, 25 जेवढे संत आले रोज त्यांच्या घरी संत भोजन असायचं. आणि महाराजांचा नियम होता हरिराम व्यासजीचा. त्यांची पत्नी ते संत सेवा करायचे. नियम असा होता की संत भोजन करून गेल्यानंतर त्यांची शीथ म्हणजे जी प्रसादी शेष राहायचा पात्रावरती तो प्रसाद म्हणून सेवन करायचे. साधूच्या पात्रावरचा प्रसाद शेवटी सेवन करायचे. हा त्यांचा नियम होता रोज. ते घरी असतील नसतील बाईला सांगायचे की माझा प्रसाद मला काढून ठेव. संपूर्ण परिसरातले लोक त्यांची निंदा करायचे. कोणाचंही उच्चिष्ट खातो, उष्ट खातो. विठ्ठला विठ्ठला हो. आमचे शास्त्र सांगतात उच्चिष्ट कोणाचंही खाऊ नये. काय शास्त्रामध्ये नियम आहे. उच्चिष्ट भोजिनः स्वान. जो कोणाचं उष्ट खातो त्याला पुढच्या जन्मात कुत्रा व्हावं लागतं. कुत्र्याला काय टाकता तुम्ही? उष्ट टाकता की नाही? तर कुत्र व्हावं लागतं. म्हणून ग्रस्ताश्रमामध्ये कोणी किती मोठा असेल कसा असेल त्याचं उष्ट खाऊ नये. लक्षात ठेवा. आणि खाल्लं उष्ट तुम्हाला कुत्रा व्हावं लागेल. चांगल्या घरचा झाला तर बरं आहे, नाही तर असाच बेकार कुत्रा झाला तर काय. या घरी फिर त्या घरी फिर, हे दगड मारतो तो शिव्या देतो, काय तो काडी मारतो. असा कुत्रा होण्यात काय अर्थ आहे. तर उच्चिष्ट भोजिन स्वान आमचं शास्त्र सांगते, धर्मशास्त्र. तर त्याच्यासाठी उच्चिष्ट कोणाचे खाऊ नये. उच्चिष्ट भगवंताला नैवेद्य दिल्यानंतर भगवंत त्याला ग्रहण करतात आणि मग ते शेष राहतं तो प्रसाद होत असतो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट साधूनं सेवन केल्यानंतर जे शेष राहतं तो प्रसाद असतो. किंवा साधूच्या हातानं उचलून जे तुमच्या हातावर ठेवतील तो प्रसाद असतो. तो तुम्ही सेवन करावा. उष्ट खायचं असेल तर एक देवाचं खावं, नाही तर मग संताचं खावं. संतांचं आणि देवाचं खाल्लं तर तुम्ही मोक्षाला प्राप्त व्हाल. आणि तुमचं तुम्ही जर खाल्लं तर काय व्हावं लागेल. आणि तुम्हाला जर कुत्रे व्हायचं असेल तर खा, मला काय, माझं काय जाणार आहे. म्हणून कधी उच्चिष्ट खायचं नाही, आहे की नाही. आणि तुम्ही म्हणाले जाऊ द्या भाजी किती नाही खाल्ली, पण गुलाबजाम उरले मग रसगुल्ले उरले तर खायला काय हरकत त्याच्या ताटातले. काही तुम्ही खा, भारी वस्तू खा, तरी तुम्हाला कुत्रा व्हावं लागेल. म्हणून उच्चिष्ट ग्रस्ताने कोणाच्याही ताटातलं उच्चिष्ट खाऊ नये. खायचं असेल तर साधूच्या, नाही तर देवाच्या. विठ्ठला विठ्ठला हरिराम व्यास त्यांच्या घरी रोज संत भोजन व्हायचं, संतांची पंगत व्हायची. महाराज उच्चिष्ट खायचे. त्यांच्या काळामध्ये सर्वात विद्वान श्रीमद भागवताचे कथाकार ते होते. काय
त्यांच्या कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी वृंदावनचा परमात्मा साक्षात नंदनंदन श्रीकृष्ण येऊन बसायचे. कोणत्याही रूपात येऊन बसत असतील. काय सुरदासजींचं भजन ऐकण्यासाठी कृष्ण यायचे, तुलसीदासांचं भजन ऐकण्यासाठी राम यायचे, तुकाराम महाराजांचं भजन ऐकण्यासाठी पांडुरंग यायचे. आणि तुमचं आमचं भजन ऐकण्यासाठी येतं कोणी? आता कीर्तन संपू द्या, किती मोठा डागर जेव्हा कोणीच बसत नाही. अरे देवाचं भजन चालू आहे, बसायला काय हरकत आहे? जेवढ जास्तीत जास्त तेवढेच भजनी मंडळातली माणसं आला तर फक्त चहा येईल त्याच्यात, बाकी कोणी नाही. विठ्ठला विठ्ठला वास्तविक कीर्तनापेक्षाही भजनाचं महत्त्व जास्त आहे. जे जागर होतो त्याचं महत्त्व खूप आहे. जी ज्याची त्याची प्रत्यक्ष तपश्चर्या आहे. काय मला काय सांगायचं, हरिराम व्यासजी एक दिवस कुठेतरी गावाला गेले आणि पत्नीला सांगून ठेवलं की माझा प्रसाद काढून ठेव. बाईनं पंगत तर केली पण प्रसाद काढायचं विसरून गेली. ते साधू संतांच्या पत्रावळीवरचं उच्चिष्ट होतं, उष्ट, ते काढून ठेवायचं विसरून गेली. आणि पत्रावळ्या उचलल्या आणि जिथं टाकत होती तिथं टाकल्या. रोज तिथं आल्यानंतर रस्ता झाडणारी भंगीन आली. त्या भंगींनं पाहिलं साधू संतांच्या पत्रावळ्या आहेत, आपण गरीब आहोत, आपल्याला कोण देणार आहे उच्चिष्ट. मग ती पत्रावळ्यातून सर्व भाताचे शीत जे काही अन्न असेल ते काढलं, टोपल्यात टाकलं, आपल्या घरी निघाली जायला. घरी निघाली तर तेवढ्यामध्ये हरिराम व्यास आले. थोडे उशिरा आले पण आले घरी. भंगीन चाललीच होती घराकडे. घरी आले आणि बाईला विचारलं माझा प्रसाद उच्चिष्ट. बाई म्हणाली क्षमा करा, मी विसरून गेले, मी काढू शकले नाही, मला क्षमा करा. बाईला तसं ऐकल्याबरोबर तसेच पळत सुटले, त्या भंगींच्या जवळ गेले, सांगितलं मला प्रसाद दे त्या टोपल्यातला. आता त्या प्रसादावर तुझा अधिकार आहे पण जेवढं होईल तेवढा मला दे. अशी ओंजळ केली तिच्यापुढे. कोण आहे ती? भंगीन आहे, एक नाही. तिच्या हात पुढे ओंजळ केली. ती म्हणाली महाराज क्षमा करा, काय मी देऊ शकत नाही, कारण मी जातीनं भंगीन आहे, तुम्ही ब्राह्मण आहात. ब्राह्मणच नाही, तुम्ही संत आहात, विद्वान आहात, आणि आमच्यासारख्या लोकांच्या हातानं स्पर्श केलेलं अन्न अगं दे मला, माझा नियम आहे. तू भंगीन आहे का तू ब्राह्मण आहे का तू कोण आहे हे नाही मी पाहत. प्रसाद, भंगींच्या टोपल्यातला तिच्या हातानं प्रसाद घेतला आणि स्वतः सेवन केला. त्यांना काही दिवस लोकांनी वाळीत टाकलं. तू बाटला आहेस, तू भंगींचं उष्ट खाल्लेलं आहे, मला वाळीत टाका, या उचलून मला यमुनेत टाका, या गंगेत टाका, मला त्याच्यापासून काही फरक पडणार नाही. साधूच्या हृदयामध्ये स्वाभाविक भेद नसतो, शाश्वत अद्वैत त्यांच्या अंतकरणाला अनुभूत झालेलं असतं. म्हणून ते कोणाच्याही प्रति भेदभावाची दृष्टी ठेवत नाहीत. विठ्ठला विठ्ठला हो. आणि त्यांची एकच दृष्टी असते जगामध्ये, ती अभंगाच्या पहिल्याच्या. विश्वी विश्वंभर बोले वेदांताचे सार. विश्वामध्ये केवळ विश्वंभर म्हणजे परमात्मा. विश्वंभर हे भगवान विष्णूचं नाव आहे. विश्वंभर म्हणजे परमात्मा. विठ्ठला विठ्ठला हो. विश्वंभरती पालयती इति विश्वंभरः. जो विश्वाचं पालन पोषण करतो म्हणून त्या विष्णूला विश्वंभर म्हणतात. मग विश्वी म्हणजे विश्वामध्ये विश्वंभरच आहे. ही कोणाची दृष्टी आहे? जगामध्ये देवच आहे, ही साधूची दृष्टी आहे. काय तुम्ही पाहता का शेजारी माझा शेजारी देव आहे? कधी वाटतं तुम्हाला? तुमचा शेजारी भला कीर्तन करत असेल, पूजा पाठ करत असेल, पोथी वाचत असेल, तरी तुम्ही त्याला देव मानू शकत नाही. ढोंगी म्हणतील.
तो जरी चांगला असेल तरी म्हणणार की ढोंगी आहे. काय याचा अर्थ की माणसाला माणसं ओळखत नाही, माणसाला माणूस ओळखत नाही. माणसाला साधू ओळखू येऊ शकेल का? तुकाराम महाराजांना साधू ओळखू आला होता, म्हणून त्यांनी म्हटलं की साधू म्हणजे काय? विश्वामध्ये केवळ परमेश्वरालाच पाहतो त्याला मी साधू मानतो. कोण म्हणतं? हे तुकाराम महाराज म्हणतात. मग तुकाराम महाराज हे म्हणतात, मग त्याला प्रमाण काय? बोली वेदांतीचे सार. मी नाही सांगत, तुकाराम महाराज म्हणतात वेदांत सांगतो. वेदांत म्हणजे काय? विठ्ठला विठ्ठला आपला परभणी जिल्हा म्हणजे वेदांताचा जिल्हा आहे. इथे गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ रंगनाथ महाराज होऊन गेले की नाही, त्यांनी आयुष्यभर वेदांत सांगितला. परभणी जिल्ह्याने जेवढा जगाला वेदांत सांगितला तेवढा वेदांत कोणीच कोणत्या जिल्ह्यातल्या कोण्या साधूनं नाही सांगितला. कारण रंगनाथ गुरुजी महाराज ऐकले, पूजनीय पंडित गुरुजी महाराज हे रंगनाथ गुरुजींना खूप मानायचे, गुरुतुल्य मानायचे. कारण संतांचा महिमा संतची जाणती. अरे संताचा महिमा, संताचं महत्व संतांनाच माहीत आहे. असंत कधी संताचा महिमा नाही ओळखू शकत, आहे की नाही? लोखंडाला विचारलं की सोनं काय असतं, ते म्हणजे आपल्याला कल्पना नाही, कानावर हात ठेवतो. लोखंडाला काय माहिती सोनं काय असतं? सोनं काय असतंय सोन्यालाच जाऊन विचारा. साधू काय असतोय साधूलाच जाऊन विचारा, आहे की नाही? दुष्टाला जाऊन विचारलं की अरे साधू काय असतं, मला काय माहित काय साधू काय असतं? त्याने कधी पाहिलेला नाही, कधी अनुभवलेला नाही. तुकोबाराय काय म्हणतात? तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. तुम्ही स्वतः साधू आहात, नंतर तुम्हाला साधू कळेल, आहे की नाही? साधू कळणं सोपं आहे का? फार अवघड आहे. श्री नारदजीने आपल्या भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, विठ्ठला विठ्ठला लभते अपि तत्कृपा येईव सूत्र आहे. नारदजी म्हणतात परमेश्वर प्राप्त होऊ शकतो, पण तत्कृपा येईव संतांच्या कृपेनच परमात्मा मिळू शकतो. आणि संत कसे मिळतात? संताविषयी त्याच्या अगोदर एक सूत्र लिहिलं, महसंगस्तु दुर्लभो अमोघो अमोघश्च. महापुरुषाचा संग दुर्लभ आहे, अगम्य आहे, अमोघ आहे. अगम्यो अमोघश्च. काय? मुख्यतस्तु महत् कृपा लेशात वा, असे 3 सूत्र आहेत. काय? कोरोनामध्ये आम्ही संपूर्ण नारद सूत्रावरती प्रवचन दिले, ते सर्व लाईव्ह होते. नारद भक्ती सूत्र खूप छान आहे. विठ्ठला विठ्ठला विश्वामध्ये विश्वंभर ही संतांची अनुभूती कशी? जनिवनी अवघा देवा, जनिवनी अवघा देवा, वासनेचा पुसावा ठाव, वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगे तो वासुदेवा, मग ओळगे तो वासुदेवा. ऐसा मनी वासुद्यावा भावगा, निज धर्म हा तो, निज धर्म हा तो खरा. मनी वासुद्यावा भावगा, निज धर्म हा तो खरा. हो जनिवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगे तो वासुदेवाय सामनी वसुद्यावा भावगा. काय म्हणतात तुकोबाराय? जनी वनी अवघा देव. जनामध्ये देव, वनामध्ये देव, लोकांतामध्ये देव, एकांतामध्ये देव,
पशु पक्षामध्ये देव, गुराढोरामध्ये देव, माणसामायामध्ये देव. मग सर्वामध्ये त्यांनी काय पाहिला? देव पाहिला, हे की नाही? आपण म्हशीमध्ये कधी गाय पाहतो का? आणि शेळीमध्ये म्हैस? काय आपण आपल्याला इतकं ज्ञान आहे की ही शेळी आहे आणि म्हैस आहे. परंतु तुकोबाराय म्हणतात मला शेळी, मेंढी, म्हैस, घोडा, बैल, डुक्कर सर्व देव दिसतात बा, हे की नाही? आणि तुम्हाला जर असं दिसू लागलं तर लोक शहाणं म्हणतील का वेडा झाला म्हणतील, काय डुकरालाच म्हैस म्हणून राहिला, हे की नाही? त्यांच्यामध्ये एकच आहे. येथे तुकोबारायांनी विश्वी शब्दाचा प्रयोग केला. विश्वी म्हणजे विश्वामध्ये, गायीमध्ये. काय विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतिनी सुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. सर्व वस्तूमध्ये वस्तू वेगवेगळ्या आहेत, पण वस्तूमध्ये तत्व मात्र एक आहे. लक्षात ठेवा. कोणी पशु आहे, कोणी पक्षी आहे, कोणी मनुष्य आहे, कोणी स्त्री आहे, कोणी देव आहे, कोणी देवता आहे, पण सर्वांमध्ये आत्मतत्वाने परमात्मा एकच आहे. आधी मध्ये अंती एकची आरी. जिथे पहा तिथे एकच परमात्मा दर्शन आहे. जिथे पहा तिथे एकच परमेश्वराची आहे. कुठेही जा. काय कहा पग दारू देखे अंधेरा. उदाहरण सांगतो. गुरु होता, 2 शिष्य होते आणि ते 2 शिष्य खूप त्या गुरुचे लाडके होते. गुरु महाराज त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. तेही चांगले होते, खूप सेवा करायचे. एक दिवस परीक्षा म्हणून आणि दोघांच्या हातामध्ये 2-2 केळं दिली आणि दोघांना सांगितलं अशा ठिकाणी खाऊन यायचे की जिथं कोणीच नाही. अशा ठिकाणी खाऊन या जिथं कोणीच नसणार. काय दोघंही आपल्या हातामध्ये केळं घेतले निघाले. काय ज्या ठिकाणी कोणीच नाही अशा ठिकाणी खाऊन यायचे. एकानं पाहिलं 2 केळं आणि इथं कीर्तन चालू होते. म्हणे इथं कीर्तन चालू आहेत, माणसं बसलेले आहेत, हे की नाही? नदीवर गेला, तिथं पाहिलं तिथं बाया धुणत होतो. त्यामुळे इथंही बाया आहेत, हे की नाही? पुढं गेल्यानंतर तिकडं बगडे बसले होते, माशा धरत होते. ते बगडे दिसले, म्हणजे इथे कसे खाऊ, इथं बगडे आहेत, हे की नाही? थोडा पुढं गेल्यानंतर तिथं कोणीच नव्हतं. म्हणजे पक्षी दिसले नाही, माणसं दिसले नाही, जनावर दिसले नाही, काहीच नाही. तिथं बसले, 2 केळं खाऊन घेतले आणि गुरु महाराजच्या जवळ हजर झाला. दुसरा फिरत 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 आला आणि त्याचे केळं तसेच हातात. केळं घेऊन तर झाला. विचारलं का रे केळं कस काय? यानं तर खाऊन टाकले. ते म्हणे महाराज तिथं कोणीच नव्हतं, तिथं बसलो आणि खाऊन घेतले ना आलो. याला विचारलं तू? तो म्हणाला मी जिकडे जिथं फिरलो, काय जिथं जिथं फिरलो तिथे मला असं वाटलंच नाही की तो कोणी नाही. इथे कोणीतरी आहे असं मला वाटलं. इथं कोणीतरी आहे. काय तुम्ही तर सांगितले की नाही, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. परमात्मा सर्वत्र आहे. जगामध्ये अशी जागाच नाही. प्रल्हादजीच्या जीवनामध्ये हीच गोष्ट होती, है की नाही? त्यांच्या वडिलांना विचारलं काय कोणाच्या बळावरती इतका उन्मत्त होऊन मला विरोध करतो आहेस? प्रल्हादजीनं सांगितलं ज्याच्या बळावरती तुम्ही ओरडत आहात, बोलत आहात, त्यांच्याच बळावरती मी सुद्धा राहतोय. कोण आहे तो? म्हणजे तो माझा ईश्वर आहे, परमेश्वर आहे. कोठे आहे तो? तो कोठे नाही, अशी जागाच नाही. प्रल्हादजीनं सांगितलं. त्यानं विचारलं कस्मात स्तंभे न दृश्यते. समोरच्या खांब्यामध्ये का दिसत? प्रगट करावा लागतो, तो सर्व ठिकाणी आहे. अरे दुधामध्ये तुंप आहे, दिसतं का? नाही दिसत, पण आहे का नाही? मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी. काय आहे? दुधामध्ये तुंप आहे, परंतु प्रक्रिया केल्याशिवाय ते तपवायचं, त्याचं दही बनवायचं, दह्याचं मंथन करायचं, दोन्ही काढायचं, ते तपवायचं आणि मग तूप निघतं. असं डायरेक्ट तूप निघतं का दुधातून? आहे का नाही? त्याच्यामध्ये दुधामध्ये तुंप आहे, परंतु प्रक्रियेनं घ्यावं लागतं. तसं सर्व ठिकाणी ईश्वर आहे, पण तो अनुभूतीनं घ्यावा लागत असतो. विठ्ठला 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 काय विश्वी विश्वंभर आहे परमात्मा.
बादशाह होता एक, त्याच्या काळामध्ये एक पोचलेला फकीर होता, आत्मज्ञानी फकीर होता. आत्मज्ञानी फकीर, आत्मज्ञानी पुरुष, आत्मज्ञानी फकीर, आत्मज्ञानी संत, आत्मज्ञानी साधू कुठेही मिळतात का? ते कुठेही मिळत नाहीत, लक्षात ठेवा. फार अवघड आहे. गीता सांगते, मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यदतामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. तत्ववेता तत्वज्ञानी माम कश्चित, कोणीतरी एखादा, आहे की नाही. तिथं भगवंतानं म्हटलं हजारो मध्ये एक, आणि तुकोबराय म्हणतात कोटी माझी एक. एखाद्या कोटीमध्ये एक तत्वज्ञानी पुरुष. किती लोकसंख्या आहे तुमच्या देशाची? 140 करोड आहे की नाही. 1,40,00,000,000 अशा आपलं 1,40,00,000,000 इतकी लोकसंख्या आपल्या देशाची आहे. मग किती असतील याच्यामध्ये ब्रह्मज्ञानी? एका कोटीत एक, 100 कोटीत किती झाले? 100, आहे की नाही. त्याप्रमाणे धरा एका कोटीत एक, आहे की नाही. म्हणजे इतके दुर्मिळ आहेत, लक्षात ठेवा, इतके दुर्मिळ आहेत. तत्वज्ञानी पुरुष, ज्ञानी पुरुष अतिशय दुर्मिळ. मग त्या फकीर होता त्या बादशहाच्या राज्यामध्ये. लोक प्रवचनाला जाऊ लागले. बादशाह शादी सुद्धा होता, म्हणजे त्याला बायको होती. गावाच्या बाहेर एका शेतामध्ये छोटीशी कुटिया बगीचा बांधून, थोडीशी शेती होती त्यांची. त्या शेतीमध्ये फुलं लावली होती गुलाबाची. विठ्ठला विठ्ठला तो फकीर प्रवचन करायचा. ज्ञानी फकीर होता, खूप छान प्रवचन करायचा. लोकांमध्ये प्रचार झाला. पुष्कळ लोक त्याला ऐकायला जायचे. एक दिवस बादशाहला कळालं की आपने राज्य में इतना बढ़िया, इतना ज्ञानी फकीर, आत्मज्ञानी फकीर रहता है, लेकिन अब तक हम लोग गए नहीं उनके पास. प्रधान को कहा, भैया कल हम फकीर साहब के पास जाएंगे, कुछ उनका उपदेश सुनेंगे. प्रधान मनाला, साहब बहुत पहुंचा हुआ फकीर है, आपने राज्य का सौभाग्य है कि ऐसे फकीर आपने भी राज्य में रहते. दुसऱ्या दिवशी रथ काढला. फकीराच्या त्या झोपडीवरती बादशाह रथामध्ये बसून गेला. प्रधान 4 शिपाई सोबत. झोपडीच्या समोर बाजूला रथ उभा केला आणि बादशाह म्हणाला की तुम लोग यहीं रुको, मैं जाके फकीर साहब को मिल के आता हूँ. त्यानं झोपडीचं छोटंसं कंपाऊंड होतं, त्याच्यामध्ये प्रवेश केला. झोपडीत वाकून पाहिलं, फकीर काय दिसला नाही, पण फकीराची बायको बसलेली होती अशी गोधडी टाकून त्याच्यावर. आणि विचारलं बादशाहने, क्यों फकीर साहब कहाँ पे? उसने कहा कि साहब फकीर साहब तो इस समय बाहर गए. तिने बिचारी गरीबी होती त्यांची, उचलली गोधडी अंगणात टाकली. क्या कहा कि तस्वीर यहाँ पे रुकिए, बैठिए साहब, फकीर साहब आएंगे तब आपकी मुलाकात हो जाएगी. तो मनाला फकीर क्यों आई, कब आएगा फकीर? बोले उनकी जाने का तो समय होता है साहब, लेकिन आने का कोई समय नहीं होता. वो जब जाते हैं उनको कोई वापिस नहीं बुलाता, उनके मर्जी से आते. जो मर्जी से जाता है मर्जी से आता है. तुम्ही सुद्धा आता मर्जीनं आले या जन्मामध्ये आणि एक दिवस मर्जीनं जाणार आहे. पण तुमच्या मर्जीनं जाणार आहे तुम्ही नाही. तुमचा आयुष्याचा वेळ संपेल, त्याची मर्जी होईल, या यमाची मर्जी होईल, त्यावेळी तुम्हाला जावं लागेल. सर्व त्याच्या मर्जीनं जात नाही. भाग्यशाली जे असतील ते त्याच्या मर्जीनं जातात, त्याच्याच मर्जीनं या सृष्टीत येतात, ते साधू असतात. आणि मग काय झालं, त्या बाईनं बिचारीनं बादशाह म्हणून गोधडी उचलली, झटकली आणि अंगणात टाकली. काय तस्वीर लाईये, बैठीये. तो बादशाह मला मी नाही बसत, पण फकीर कधी येणार आहे? ते म्हणे फकीर कधी येणार आहे मला माहित नाही. बोले तू त्याची बायको आहे, तुला जसं जाताना माहित आहे किती वाजता गेला, मग यायचं माहित नाही. बोले आने का कोई उनका समय नहीं होता, जाने का तो सुबह चले जाते हैं लेकिन आने का कोई समय नहीं.
बोले कहाँ पे? उसने कहा कि साहब आप बिराजिए, बैठिए, बसायला तयार नाही, है की नाही? बादशाह आहे काय? बादशाह गोदडीवर बसता असतो का? कशावर बसता असतो बादशाह? विठ्ठला विठ्ठला अरे बादशाह इथं बसता असून तुम्ही तिथं बसत असता. तुम्ही जर बादशाह झाले तुम्हाला इथं बसता येईल. कोणी बसतं कोणाच्या जाग्यावर? है की नाही? बसले तरी शोभा वाटेल का त्याची? नाही. मग काय झालं? ती फकीरीन बिचारी गोदडी घेऊन त्याच्या पाठीमागच. बोले अभी तो फकीर साहब बगीचा में गए, जब बगीचा में जो टहलेंगे जब उनकी मर्जी वापिस है. बोले यहाँ खड़ा होने के बजाय मैं बगीचा में जाके उनको बुला देता हूँ. बादशाह म्हणाला. आणि ती बाई गोदडी घेऊन त्याच्या पाठीमागे या बैठी आहे. तिला वाटलं की बादशाह आहे आपल्या झोपडीवर आला आणि जर आपण जर त्याला बसायला नाही टाकलं तर मालक रागवेल की तुला त्याची इबादत करता येत नाही का, त्याची आवभगत करता येत नाही का, स्वागत सत्कार करता येत नाही का, असं म्हणेल. मग आणि ती बाई ते बादशाह बांधावर जाऊन उभा राहिला, ती गोदडी घेऊन त्याच्या पाठीमागे बसा इथं. ते बसायला तयार नाही. काय ते बसायला तयार नाही. आणि ती बिचारी बसायसाठी विनंती करते. आणि तेवढ्यामध्ये तो बगीचेच्या बांधावर जाऊन उभा राहिला तो बादशाह. आणि तो फकीर त्या गुलाबांच्या फुलाच्या बगीच्यात फिरू लागला इकडे तिकडे. आणि एक फुल हाताशी धरलं आणि त्या फुलाकडे पाहू लागला. कोण? तो फकीर. विठ्ठला विठ्ठला आणि त्या फुलाकडे पाहून म्हणू लागला, हे मेरे अल्लाह, कितना सुंदर गुलाब का फूल बना दिया तूने. फूल इतना बनाया है सुंदर, तो तू कितना सुंदर होगा. इस फूल में क्या महक डाल दिए तूने, कितना सुगंध इसमें, तेरे में कितना सुगंध होगा. काय त्या फुलाशी संवाद करू लागला. फुलाशी संवाद करू लागला. काही माणसं असतात चालतानाच बोट मोजत चालतात. काय याचा हिसाब करतात पता नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, एकटं चाललेलं असतात तिथं बोट कांड्या मोदत चालतं. कोणी मानाला झटका देतात, कोणी हाता असे करतात, कोणी असं करतात. काय जीवन आहे? पागल म्हणायचे का, वेडे म्हणायचे का, शहाणे म्हणायचे? काय कठीण, किती गोष्ट कठीण आहे. असे पुष्कळ लोक आहेत जगामध्ये, आहे की नाही? आता इथं पारडीत आहे की नाही मला माहीत नाही, असेल तर तुम्ही पाहून घ्या. तर पहा, असतातच प्रत्येक गावामध्ये एक दोन नग असतातच असे काही ना काही, असं काही नाही. मग काय झालं? फकीर त्या फुलाशी बोलू लागला की मेरे अल्लाह कितना सुंदर फूल बनाया है. अल्लाह ये तेरा चमन है. चमन म्हणजे बगीचा. ये अल्लाह ये तेरा ही चमन है. तेरे चमन में इस गुलाब का फूल कितना सुंदर बिल्कुल बनाया है. इसकी महक कितनी बढ़िया है. ऐसा लगता है कि नाक इसको ही लगा के रह गए. त्या फुलाशी संवाद करू लागला. आणि एकदम तो बादशाह ओरडला, ए फकीर. फकीराने पाहिलं मागे कोण आहे. फकीराचं लक्ष नाही. दोनदा तीनदा ओरडला बादशाह. बोले मैं 3 बार चिल्लाया हूं तब भी सुनता नहीं. बोले साहब त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही त्या बादशाहकडे. बोले मेरे पास तेरे तरफ देखने के लिए कहाँ समय है. मेरी दृष्टि तो उस अल्लाह के तरफ है हमेशा. तुझे देख के क्या करूं. त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तो बादशाह त्याला राग आला, माझ्याकडे पाहायला तयार नाही. काय त्या फकीराची अनुभूती. विठ्ठला 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 उसी समय वो फकीर एक गाना गुनगुना रहा है. एक गाणं म्हणू लागला फुलाकडे पाहून, काय त्या बगीच्याकडे पाहून. हे मेरे अल्लाह, कैसा माली है तू, कैसा बगीचा बनाया तूने, कैसे फूल लगाए, कैसा महक सुगंध लगाई. फकीराचे शब्द आहेत, म्हणजे साधूचे शब्द आहेत. तू ही माली, तू ही बगिया, तू ही माली,
बगिया तू ही तू ही बगिया तू ही बगिया तू ही कलिया तोड़ता तू ही कलिया तोड़ता घट घट में पंछी बोलता 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 ओ तू ही माली तू ही बगिया तू ही कलिया तोड़ता घट घट में पंछी बोलता काय म्हणू लागला फकीर परमेश्वरा तूच माळी आहेस तूच बगीचा आहेस तूच कली आहेस आणि तूच फूल आहेस मैं कौन हूं सब तू है सब तू ही तू मी काहीच नाही जे आहे ते सर्व तूच आहे काय आणि बादशाह ऐकू लागला पुन्हा बादशाहने एक दारुडी केली त्यावेळी बादशाहकडे पाहिलं अच्छा बोले आप बोले हाँ चलिए आला त्याच्या मागून ती बाई गोदडी घेऊन उभीच आहे की नाही तिला वाटलं आता तरी बसेल मग तरी बसेल काय आणि मग काय झालं बादशाह पुढे त्याच्या पाठीमागे ती बाई गोदडी घेऊन आणि त्याच्या पाठीमागे फकीर आणि त्या बाईनं फकीराच्या कानात म्हटलं दिसायला दिसतो बादशाह पण पागल दिसतो मी सकाळपासून गोदडी घेऊन त्याच्या पाठीमागे एकदाही बसला नाही त्यावेळी फकीर काय म्हणतो पगली बोले तेरे गुदड़ी के ऊपर वो कैसा बैठेगा वो बादशाह है वो गद्दी के ऊपर बैठने वाला है गद्दी के ऊपर बैठने वाला गोदड़ी में बैठने के लिए तैयार नहीं होता पसंद नहीं करता गुदड़ी को क्या समझ नहीं पाती क्या वो इसलिए नहीं बैठता कि उसका अहंकार उसको यहाँ पे नहीं बैठने देता त्याच्यामध्ये अहंकार आहे काय अहंकार आहे त्याच्यामध्ये मी बादशाह आहे आणि या भिकाऱ्यांच्या गोदडीवर कसा बसू हा कोणामध्ये अहंकार आहे आणि तो अहंकारच साधू पर्यंत याला येऊ देत नाही याला ईश्वरापर्यंत येऊ देत नाही म्हणून तुम्हालाही ईश्वराकडे जाण्यामध्ये प्रतिबंध अहंकार आहे साधूकडे जाण्यामध्ये प्रतिबंध अहंकार आहे अहंकाराची भिंत बाजूला करा अहंकाराचा पडदा बाजूला करा तुमचा परमेश्वर तुमच्या समोर उभा आहे विठ्ठला विठ्ठला हरा विठाला 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 हरा विठ्ठला विठाला 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 हो काय म्हणतात कबीर घुंघट के पट खोल तो है पीव मिलेंगे 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 घुंघट के पट खोल घुंघट के पट खोल तुहे पीव मिलेंगे काय अहंकाराचा पडदा बाजूला कर तुझा परमात्मा तुझ्या समोरच उभा आहे म्हणून माऊली काय म्हणतात विचारोनी अहंकारो सांडी मग अस्तीच वस्तू होई दे आपुली स्वस्ती सहजे आपण पे केली काय बाबा अहंकार निचे घनदाट बाबा अहंकार निचे घनदाट गुरु वचने फुटले पहाट गुरु
वचने फुटली पहाट हे माता भेटली बरवंत माता भक्ती भेटली तिने मार्ग दाविला सुखटगा हरे राम गोविंदा वासुदेवा नरहरि राम गोविंदा वासुदेवा नरहरि मार्ग दाविला सुखटगा नरहरि राम गोविंदा वासुदेवा वासुदेवा गुरुवचनी फुटली पहाट हे बाबा अंतरलीची गणनाथ गुरुवचनी फुटली पहाट माता भक्ती भेटली बलवंत तिने मार्ग दाईला देवी गणनाथा गुरुवचनी फुटली पहाट माता भक्ती भेटली बलवंत तिने मार्ग दाईला ओ बाबा अहंकार निशी घनदाट गुरुवचने फुटली पहाट माता भक्ती भेटली बरवंट तिने मार्ग दाखविला चोखटगा चोखट म्हणजे शुद्ध चांगला उत्तम मार्ग काय केव्हा बाबा अहंकार निशी घनदाट निशी म्हणजे रात्र अहंकार रूपी बाबा अहंकार रूपी काळो केव्हा राहतो रात्री परंतु सूर्य उदय झाल्यानंतर रात्र आहे का अंधार सूर्य उगवल्यानंतर अंधार नाही सूर्य उगवल्यानंतर रात्र नाही म्हणून आपल्या अंधारमय जीवनामध्ये गुरुचा उपदेश रूपी सूर्य ज्यावेळी उगवेल आणि त्याच वेळी आपल्याला भक्तीचा मार्ग सापडेल तेने मार्ग दाविला चोखट गा चोखट म्हणजे शुद्ध मोक्षाचा मार्ग ज्याला आपण म्हणतो तो गुरुशिवाय मिळत नसते आणि गुरुच्या बोधाचा मार्ग मिळाल्यानंतर काय वेदांताचा सार काय आहे विश्वी विश्वंभर बोले वेदांताचा सार आणि तो वेदांताचा सार गुरुच्या द्वारे आपल्यामध्ये आल्यानंतर दुसरी अनुभूती दुसऱ्या चरणात जगी जगदीश 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 शास्त्रे वदति सावकाश शास्त्रे वदति सावकाश जगी जगदीश 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 शास्त्रे वदति सावकाश शास्त्रे वदति सावकाश जगी जगदीश 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 शास्त्रे वदती सावकाश पहिल्या चरणामध्ये वेदांताचा सार सांगितला वेदांत म्हणजे काय वेदांतानाम औपनिषद प्रामाण्यम वेदांत म्हणजे उपनिषद काय उपनिषदांना वेदांत म्हटलेलं आहे वेदाचा अंतिम भाग ज्ञानकांड
त्याला वेदांत म्हटलेलं आहे. काय संपूर्ण विश्वात विश्वंभराय वेदांताने सांगितलं. शास्त्र काय सांगतात? वेदांत वेदातून आला. दुसरी शास्त्र आहेत, 6 शास्त्र आहेत. काय सांख्य आहे, वैशेषिक आहे, न्याय आहे, त्याचप्रमाणे योगशास्त्र आहे. 2 प्रकारच्या मीमांसा, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, 6 शास्त्र आहेत. 6 शास्त्राचा सार आहे की जगामध्ये जगदीश आहे. जगदीश म्हणजे जगतः ईशः, जगदीश जगाचा स्वामी. सर्वत्र जगाच्या स्वामीची सत्ता आहे. काय आणि त्याच्या सत्तेनं हे सर्व काही चालत असतं. लक्षात ठेव. विठोबा रखुमाई, व्यापिले हे नारायणे ऐसी वदती पुराणे. जनी जनार्दन संत बोलती वचन. पहिल्या कडव्यामध्ये वेदांत म्हणजे वेदाचा सार, दुसऱ्या कडव्यामध्ये शास्त्राचा सार, तिसऱ्या कडव्यामध्ये पुराणांचा सार आणि चौथ्या कडव्यामध्ये संत वचनाचा सार. वेद, शास्त्र, पुराण आणि संत वचन या 4 गोष्टी जर प्रमाणभूत असतील तर सर्व सिद्ध असतं. वेदाच्या प्रमाणाला तोड नाही, शास्त्र प्रमाणाला तोड नाही, पुराण प्रमाणाला तोड नाही आणि संत वचनालाही तोड नसते. संत वचन म्हणजे यथार्थ प्रमाण असतं. म्हणून वेद, शास्त्र, पुराण आणि संत एकच गोष्ट सांगतात. जनी जनार्दन व्यापिले हे नारायणे जगी जगदीश विश्व विश्वंभर. सर्व कडव्याच्या एका एका ओळीचा एकच अर्थ आहे की सर्व ठिकाणी परमेश्वर आहे. विश्वामध्ये देवच आहे, देवाच्या व्यतिरिक्त कोणी नाही. विठ्ठला विठ्ठला. हो ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, असा त्यांचा अनुभव आहे. हा अनुभव एका कडव्यात तुकोबाराने सांगितला आणि या अभंगातून 4 कडव्यातून हा अनुभव सांगितलेला आहे. काय 4 कडव्यातून हा अनुभव सांगितला. आणि शेवटी महाराज म्हणतात, सूर्याची या परी तुका लोकी क्रीडा करी. सूर्य नारायण जसा त्या ठिकाणी दिवसभर क्रीडा करतो, संध्याकाळी त्याचा लोप होतो, दुसऱ्या दिवशी उपस्थित होतो. ही एक सूर्याची लीला आहे, क्रीडा आहे. तशी संतांची या परमेश्वराची एक लीला आहे. त्याचा अस्त कधी होत नाही. सूर्याचा अस्त कधी होत नसतो. लक्षात ठेवा. आपल्या देशात सूर्य मावळला तर अमेरिकेत मावळलेला नसतो. इकडे रात्र असते, तिकडे दिवस असतो. तिकडे सूर्य अखंड आहे, तो कधीही मावळत नाही, सदैव तेवत असतो. तसा परमेश्वर सदैव आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहे. परंतु हे ज्ञान आपल्याला नसल्यामुळे काय संत ते ज्ञान करून देतात. अभंगाचा अर्थ आपण सरळ सांगितला सर्व. विठ्ठला विठ्ठला.